नमस्कार मंडळी, पंढरपुरातील सर्वात पहिलं YouTube चॅनल पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत व तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आज नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त भूवैकुंठ पंढरी नगरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्ह डेझी, ड्रेसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे 1 टन फुले वापरण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली। ही संपूर्ण फुलांची सजावट विठ्ठल भक्त श्री प्रदीप सिंह ठाकूर, राहणार आळंदी, पुणे यांनी सेवाभावी वृत्तीने मोफत करून दिली आहे। यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले। श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी व सोळखांबी, श्री रुक्मिणी चौखांबी आदी प्रमुख ठिकाणी ही फुलांची आरस करण्यात आली आहे। नववर्षानिमित्त मंदिर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समिती मार्फत आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे यासाठी टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे तसेच इतर अनुषंगिक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत। दरवर्षी महत्त्वाचे सण, उत्सव व विशेष दिवसांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरस व सजावट करण्यात येते। नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिर फुलांनी सजले असून या आकर्षक सजावटीमुळे विठुरायाचे सावळे साजिरे रूप अधिक खुलून दिसत आहे। नववर्षाची सुरुवात ही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी या भावनेतून हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत। पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची गर्दी असून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे। तसेच मंदिरातील फुलांच्या सजावटीमुळे दर्शन घेताना भाविक अधिक समाधान व भक्तिभाव अनुभवत असल्याचे दिसून येत आहे।